संख्यांना मिळून भाग जात असेल 1 ते 100 मधल्या 3 न पण भाग गेला पाहिजे आणि 5 या संख्येने पण भाग गेला पाहिजे, अशा संख्या आपल्याला शोधायचे, म्हणजेच गुणिते म्हटलेलं आहे त्याला. काय तर मग आता 3च्या संख्या लगेच आपल्याला पटकन शोधता येतात काय? येतील काय? नाही शोधता येत, जरा वेळ लागतोय की नाही. तर 5 मधले 5च्या संख्या आपल्याला पटपट मोजता येतात. कुठल्या कुठल्या येतात बघा. सर्वात पहिले कुठले येणार? 5 ने भाग जाणारे 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 90, 95, 100. बरोबर या संख्येत. परंतु आता या सगळ्या 5 ने भाग जाणाऱ्या संख्येत. मग आता यातल्या संख्या शोधणं सोपं आहे. 3 न भाग जाणाऱ्या पण शोधायच्या यातल्या. आता बघा 5 ने जातोय काय? 3 न नाही, हे नाही, हे नाही. पुढे 15 जातोय बरोबर. 20 नाही, 25 नाही, 30 जातोय, बरोबर. 35 नाही, 40 नाही, 45 जातोय, 50 नाही, 55 नाही, 60 जातोय, 65 नाही, 75 नाही, 75 जातोय, नक्की का? पुढं 80 नाही, 85 नाही, 90 जातोय, 95 नाही जात. 100 जातोय काय? नाही. म्हणजे आता जे काही वर्तुळ केलेल्या संख्या त्याला 3 न पण भाग गेलाय आणि 5 न पण गेलाय, म्हणून संख्या 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या या 1 ते 100 मधील संख्या आहेत. कळालं? किती आहेत एकूण विचारले? संख्यांची संख्या किती विचारले. प्रश्न नेहमी व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा. संख्यांची संख्या किती.